माहेर म्हणजे मायेचं घर, आईच्या पदरात लपलेलं खर, गोंडस बालपण, मोकळं आभाळ, जिथे आठवणींचा पाऊस रोजचाच काल, वडिलांचा हात आणि भावाचा आधार, मिठीत सामावलेला प्रत्येक सांभाळ, लाडाचं गाणं, स्वयंपाकातला स्वाद, माहेर म्हणजे नात्यांचा खजिना अपार. लग्नानंतर जरी संसाराची वाट चालते, तरी मन मात्र माहेरच्या अंगणात रेंगाळते. कधी एखादा फोन तर कधी सणासुदीची वाट, माहेरची आठवण हृदयात सतत गात. आईच्या हातचा गरम वरण भात, भाऊच्या सोबतचा अंगणातला प्रपात, त्या भिंती, त्या खिडक्या अजूनही ओळखीच्या वाटतात. जणू त्या आठवणी पुन्हा मनाशी बोलतात. ते घर, ती माया, ती प्रत्येक साद, माहेर म्हणजे फुललेली ओळख, जिथे मी असते निखळ आणि स्पष्ट. माझ्या आयुष्यातलं सर्वात गोड गाणं आहे गात. सुंदर कवितेच्या ओळीसोबत मी आजच्या व्लॉगला सुरुवात करते आहेत. गावाकडे आली आहेत. मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी आईकडे जात आहे. अचानक आईची आठवण आली, माहेरची आठवण आली म्हणून. आणि जी कविता मी आता म्हटली आहे ती माझी नाही आहे, पण ज्यांची कोणाची ही कविता आहे ना, त्यांना खरंच शतशत प्रणाम आणि खूप खूप धन्यवाद की ती कविता वाचून मला माझं माहेर आठवलं आणि मी धावतच माझ्या माहेराकडे आली आहेत. आल्यावर आंघोळ, जेवण वगैरे सगळं आटोपलं आणि वहिनी दुपारी पापड बनवत होती. तर म्हटलं चला थोडंसं शूट करूया आणि थोडं त्यांची हेल्प देखील करूया. तर त्या पापड बनवत होत्या आणि मी वाळत घालत होते. तर हे खिशीचे पापड आहेत. जसं आपण तांदूळाचं पीठ घेरतो ना मोदकसाठी, तसे खिशी घेरली जाते. तर तांदूळ आणि गव्हाचं पीठ असं काहीतरी त्याचं ते मिश्रण त्यांनी घेरलं होतं आणि पुरीच्या साच्यामध्ये हे पापड ते बनवत होते. खूप पटापट आणि इझिली बनवत होते आणि खूप छान टेस्टीसुद्धा झाले होते. हॅलो. तर 2 दिवसापासून मी काहीच शूट केलं नाही, कारण 2 दिवस छान आराम करून घेतला आणि आता मी शूट करत आहे. शूट करायला घेतलं आहे 2 दिवसानंतर. तर आज वहिनी काय बनवत आहे, छान असं स्पेशल बेत आहे, ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आली ना त्या दिवशी खरंच खूप दमलेली होती, कारण की रात्रभर झोप नाही झाली व्यवस्थित, कारण ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. एवढी गर्दी खूपच जास्त होती. आणि आता ईद येणार आहे, तर ईदमुळे ना जे मुस्लिम बांधव आहेत ते त्यांच्या घरी जात होते, त्यामुळे ट्रेनमध्ये अक्षरशः पाय देण्यासाठी जागा नव्हती आणि तात्काळमध्ये तिकीट स्लीपरचं काढलं होतं. तर मोठ्या मुश्किलीने मी सीटपर्यंत पोचले आणि रात्र कशी बशी काढली आणि सकाळी परत मला सीटपासून तर दारापर्यंत यायला जवळजवळ 15 मिनटं लागली. तर मी जेव्हा म्हणजे एक स्टेशन बाकी होतं नेपानगर यायला, तिथून मी बाहेर पडले सीटपासून जाण्यासाठी आणि त्यानंतर मग मी पोचता म्हणजे दारापर्यंत मी पोचले आणि तेवढ्यात मग माहेरचं स्टेशन आलं. तर एवढा वेळ मला लागला, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकतात केवढी गर्दी असेल. तर सध्या 2-3 दिवस प्रचंड गर्दी राहणार आहे ट्रेनमध्ये. तर कसे तरी आले आणि मग तो थकवा होता आणि जसं म्हटलं ना, मी थोडीशी निवांत होण्यासाठी आले होते. तर त्यामुळे 2 दिवस छान निवांत झाले, आराम केला आणि आज म्हटलं जरा शूट करूया. तर छान आवाज येतोय पक्ष्यांचा. तर आपल्याकडे फक्त चिमण्यांचा, कबुतरांचा आवाज येतो, चिमण्यांचा पण खूप मुश्किलीने येतो. आणि आता बघा छान पक्ष्यांचा आवाज येत आहे. इथं ही झाडं वगैरे आहेत, तर छान वाटतं. इथं पक्षी बसलेले असतात, आवाज येतोय. तर हे मागे ना एवढं तुम्हाला भरपूर कचरा दिसत आहे. मी मागचं जे अंगण आहे तिथं मी शूट करते, तर भरपूर तुम्हाला कचरा दिसत असेल. तर छान झाडं होतं, छान केलेलं होतं इथं, पण ते पूर्ण खराब झालं आहे. इथं खाली सुद्धा बघू शकता. तर हे सगळं आता रिपेअर करायला देणार आहेत. हा सगळा पसारा दादा काढणार आहेत आणि इथं काम सुरू होणार आहे 2 दिवसानंतर. तर कितीही म्हटलं ना तरी असे अंगण असले छोटे मोठे तर ते खराब होतातच. आणि हे अंगण नाही आहे ॲक्च्युली, ही मागची जागा आहे थोडीशी घराच्या मागची. तर इथं हा एवढा हे पत्रे वगैरे हे बघा, झाडं वगैरे सुद्धा आहेत, छान आहे झाडं आहेत. तर पण खूप जास्त जेव्हा घराचं काम काढलं तेव्हा घराचं जे उरलेलं म्हणजे किचनचं जेव्हा रिपेअरिंग केली मागच्या वेळेस,
मी व्लॉगमध्ये शेअर केलं आहे किचनचं जे रिनोव्हेशन झालेलं होतं आणि काय चेंजेस केले होते ते देखील मी शेअर केले होते मागच्या वेळेस। तर ते जो काही सामान होतं ना तो इथं पडलेला आहे। तर हे पसारा म्हणजे आवरलाच गेला नाही आणि आता हा पसारा सगळा मोडला जाणार आहे आणि या ठिकाणी मग सिमेंट वगैरेचं काम होणार आहे। तर हे काम आता सुरू होईल 1-2 दिवसामध्ये आणि वहिनीचा आता स्वयंपाक सुरू आहे। आई समोर त्यांची मैत्रीण आली आहे आईची, तर ती गप्पा मारते, नाहीतर आम्ही मालिकींच्या गप्पा सुरू होत्या 2 दिवसापासून। आता तिच्या मैत्रिणीसोबत बसली आहे म्हणून म्हटलं चला मी शूट करते। तर इथं देखील बघा हे रूम आहे किचनची, खूप मोठी रूम आहे, 2 रूम म्हणजे याचे होऊ शकतात, पण हे किचनच एवढं मोठं आहे ना आणि यांना कम्फर्टेबल आहेत, म्हणजे मोठं किचन, जेवायला पण आम्ही इथंच बसतो म्हणून छान आहे। तर गावाला आलं ना की असं बाहेर झाडं वगैरे बघायला मजा वाटतं आणि पुढचं अंगण सुद्धा मी तुम्हाला दाखवते की किती वाट लागली आहेत, खूप जास्त वाट लागली आहेत। म्हणजे मी जेव्हा आले ना ज्या अंगणात म्हणजे मी मागच्या वेळेस मी शेअर केलं आहे जे अंगण वगैरे होतं आईचं ते, तर आता पूर्ण त्या अंगणाची वाट लागलेली आहे, काहीच नाही राहिलंय। तर ते तुमच्यासोबत शेअर करते, चला पुढच्या अंगणामध्ये तुम्हाला घेऊन चलते। तर हे बघा हे पुढचं अंगणाची किती वाट लागली आहे। इथं पूर्ण विटा ठेवल्या आहेत, म्हणजे घराचं बांधकाम झालं त्याचे जे काही उरल्या विटा होत्या त्या ठेवल्या आहेत आणि इथं ना छान कुंड्या ठेवल्या होत्या, म्हणजे कॅरी होती इथं आणि कुंड्या देखील होत्या। तर ही जागा तर अतिशय म्हणजे वाईट दिसते। तर आईला मी म्हटलं की 2-4 कुंड्या तर इथे ठेवाव्यात, पण आता आईने तर अजिबात काहीच होत नाही, आई काठीशिवाय चालू शकत नाही आणि वहिनीला देखील वेळ नाही। तर बघा असं झालंय आणि इथं ना एक झाड होतं कन्हेराचं, तर हे असं झालंय। समोरच्या घरामध्ये जे बांधकाम झालं ना त्यांनी जे सिमेंटचं वगैरे पाणी त्या झाडाच्या बुंद्याला टाकलं, त्याच्यामुळे ते झाड आपसुकच जळून गेलं। कन्हेराचं झाड होतं, गुलाबी कन्हेर, आणि खूप सुंदर असं बहरलेलं झाड होतं। तर आपण शेजार धर्म निभवतो ना, तर ॲक्च्युली कधी कधी शेजार धर्म निभवणं देखील आपल्याला खूप म्हणजे फजितीमध्ये टाकतो। आपण किती लोकांना म्हणजे आपण ना खूप चांगल्या मनाने शेजार धर्म निभवला जातो आणि त्याची ही अशी फसगत होते। तर हे जे शेजारचं घर आहे ना यांनी बांधकाम काढलं होतं आणि जे बांधकामाचं जे काही मटेरियल ना इथं आईच्या अंगणामध्ये होत होतं आणि इथंच मशीन वगैरे सगळ्या काही इथं लावल्या जात होत्या आणि त्यांच्यामुळे हे असं नुकसान झालं आहे। आणि गावाकडे ना लोक कबूल करत नाही की आमच्याकडून झालं म्हणून, तर पूर्ण गेट इथं ही तुटून पडली आहे, बघू शकतात। हे असं काही झालेलं आहे, तर पूर्ण वाट लागली आहे ह्या अंगणाची। तर जे आईचं अंगण आहे ना अंगणच राहिलं नाही आहे असं झालं आहे आणि हे बघून ना मला फार दुःख झालं, म्हणजे अगदी खूपच। कारण इथं आल्यावरती ना ह्या अंगणात बसणं हे एकमेव म्हणजे माझी इच्छा राहायची आणि संध्याकाळची मी इथं बसायची छान अंगणामध्ये खुर्ची वगैरे घालून, आणि आता इथं काहीच नाही आहे, एकही झाड राहिलेलं नाही आहे। आणि हे बाहेर आहे, हे जे काही झाड आहे बाहेर येतं, हवा वगैरे आता अजिबात येत नाही आणि हे असं अगदी सामसूम झालेलं आहे। हे फक्त एक गुलाबाची ही कुंडी आहे आणि तुळस आहे, जे तुळसही देखील पूर्ण जळाली आहे, बघू शकता। तर असं काही झालेलं आहे आणि हे कसलं रोप आलं आहे आता माहिती नाही, आईला विचारेल मी कसलं रोप आलेलं आहे, पण काहीतरी आहे विशेष असं दिसतंय। आणि बघू शकता तुळस पूर्ण सुकली आहेत, म्हणजे अंगणाची ही जी वाट लागली आहेत ना हे ह्या लोकांमुळे लागली आहेत। आता तुम्ही म्हणाल की मी शेजाऱ्यांना बोलते आहे व्हिडिओमध्ये, पण खरंच कधी कधी ना आपण माणुसकी दाखवतो, पण माणुसकी दाखवण्याचा मागे आपला चांगला हेतू असतो, पण समोरच्याने माणुसकी कशी घ्यावी, त्यांनी आपली हेल्प करताना गोड बोलावं आणि नंतर आपलं नुकसान करावं, असे शेजारी नकोच असतात। तर शेजार धर्म जर आपण करायचं असेल ना तर खरं तर शेजारी तशा त्या लायकीचे असावे आणि तेव्हाच आपण शेजार धर्म निभवायचा। फाटक हे तुटलेली आहेत, हे बघा हे पूर्ण तुटली आहेत आणि हे इथं हे असं करून ठेवलेलं आहे या लोकांनी। त्यांचे जे कारागीर होते ना त्यांच्या घराचं हे जे बांधकाम होत होतं ना हे ते इथं हे त्यांनी बघा वाढवलं आहे आणि हे जे घर बनवलेलं आहेत ना याचं जे काही मटेरियल वगैरे सगळं इथं मिक्स व्हायचं आणि या भिंतीवरून ते जायचे,
इथून उड्या मारून ते जायचे. तर त्यांनी हे सगळं तोडून टाकलेलं आहे आणि आता बनवून द्यायचं म्हटलं तर कबूल करत नाही. म्हणून मी म्हणते शेजार धर्म निभवायचा, पण शेजारी त्या लायकीचे असावेत. तर चला आतमध्ये तुम्हाला दाखवते. हां 1 मिनिट आणते. बाबा काठी मागतायत. ते बाबाची काठी आहे. आई बाबा दोघेही काठीशिवाय नाही चालू शकत. बाबा मस्त टी व्ही बघताय. इथं कोणते पिक्चर लागले बाबा? कोणते पिक्चर लागली आहे? हां पिक्चरचं नाव माहिती नाही बाबांना. अशोक सराफचा आहे म्हणून बघताय. तर अशी मूवी दिवसभर बाबांना टाइमपास आहे हा टी व्हीचा. हां बाबा दिवसभर तुम्हाला टाइमपास म्हटलं टी व्हीचा. मराठी मूवी लागली आहे ना. आई तर बसल्या बसल्या कपड्यांच्या घड्या करते. आणि आत्ताच आईची मैत्रीण गेली. मैत्रीण होती तुझी? कोण होती? खरं तर मी ओळखलंच नाही तिला. इतक्या वर्षानंतर पाहिलं. ते जेव्हा उषाचा विषय निघाला तेव्हा मला माहिती पडलं की त्या कोण आहे. काय झालं? आणि बघा हे मागची रूम. मग आजचा बेत काय आहे? काय बनवताय? आज कढी आणि फुनके. कशाचे फुनके? चिवायच्या भाजीचे. दाखवा भाजी. आज रेसिपी शेअर करायची का आपण? तर आज वहिनीच्या हातची ना रेसिपी शेअर करूया. फुनके आहेत ना चिवायच्या भाजीचे. एकदा मी पण दाखवली होती पण रेसिपी दाखवली नव्हती. फुनक्यांची दाखवली, फक्त फुनक्यांची. तर चिवायच्या भाजीचे फुनके आज कसे बनवतात आमचे जे खानदेशी सबस्क्रायबर आहे ते नक्कीच बघतील. त्यांना नक्कीच आवडेल. तर मस्त अशी ताजी चिवायची भाजी आणलेली आहे. आणि आता सगळी तयारी सुरू आहे. वहिनीची स्वयंपाकाची डाळ दुपारीच टाकून दिली होती भिजत आणि वाटून पण ठेवली आहे. वहिनी वाटून ठेवली डाळ. मस्त चमकत आहे. वहिनीचं पण अंगणाची वाट लागली. ही डाळ वाटून घेतली वहिनीने. किती तास भिजवली होती वहिनी? 9 वाजता टाकली ना. हां सकाळी 9ला टाकलेली आणि वाटली किती वाजता? 5 वाजता. तर ही डाळ 5 वाजता वाटून घेतली आहे. हरभऱ्याची डाळ आहे आणि थोडी उडदाची घेतलेली आहे. हां धुतलेली डाळ, पांढरी डाळ. आणि याच्यामध्ये चिवायची भाजी स्वच्छ धुवून घेतली आहे. निवडून धुवून आणि कापली आहे. त्यामध्ये कांदा घातला आहे आणि हिरवी मिरची, लसण आणि आल्याची पेस्ट टाकली आहे. मीठ, धने पावडर आणि हे काय लाल मिरची पण आहे ना, थोडीशी सुकलेली लाल मिरचीची पावडर टाकली आहे. तर हे सगळं काय आता मिक्स करणार आहे ह्या डाळमध्ये. थोडं तेल घातलं आहे आता यामध्ये. तेलाने ना खूप छान मऊ होतात ते, सॉफ्ट होतात आतून. आणि छान असं थोडं फेटल्यासारखं त्याला छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते हलके होतात. तर साधे फुनक्याची रेसिपी देखील मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे. आणि चिवायची भाजीची फुनक्याची मी रेसिपी टाकली नव्हती, फक्त दाखवले होते एका ब्लॉगमध्ये. आणि हे मस्तपैकी ही भाजी घातली ना की फुनक्याचा स्वाद आणखीन वाढतो. खूप टेस्टी होतात आणि खानदेशमध्ये देखील प्रसिद्ध आहेत हे. तर छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि कांदा यामध्ये घालणं खूप गरजेचं आहे. छान वाटतात, कांदा घालून खूप छान लागतात. आणि इडली पात्रामध्ये हे बनवतात फुनके. असे पातेल्यामध्ये खाली पाणी ठेवून वर चाळण ठेवून त्यामध्ये सुद्धा ठेवतात, जसे मी दाखवलं आहेत माझ्या ब्लॉगमध्ये. आणि इडली पात्रामध्ये सुद्धा म्हणजे पटकन आणि जास्त क्वांटिटीमध्ये एकदाच बनवून होऊन जातात. तर हे इडली पात्रामध्ये खाली पाणी घातलं आहे जसे आपण इडली लावतात ना त्याचप्रमाणे. आणि जे इडलीची भांडी आहेत त्याला तेल लावून आणि हे फुनके त्यावरती ठेवायचे. आणि किती मिनटं वाफ आणायची? 15-20 मिनटं. 15-20 मिनटात फुनके तयार. फाटून जातात तेव्हा. हां त्यांना असं थोडं भेगा पडतात. चम्मचने बघितलं की म्हणजे पीठ कच्चं पीठ लागत नाही, समजायचे की झाले.
जे खानदेशी सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं की तुम्हीसुद्धा असेच फुनके बनवतात का, कारण हे सुप्रसिद्ध रेसिपी आहेत आमच्या खानदेशकडची. तर बघा अशा पद्धतीने फुनके यामध्ये टाकायचे. कुठला आवाज येतोय? टीव्हीचा वाटतं हां, ते अचानक वाढलं असं. तर अशा प्रकारे हे फुनके असे लावून द्यायचे इडली पात्रामध्ये एकावर एक ठेवून आणि 20 मिनटं याला बाफू द्यायचे. अजून एक ठेवायला त्याच्यामध्ये झाले 3. आता हे सगळे ठेवले आहेत आणि यावर झाकण ठेवून 20 मिनटं वाफून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आता वाफवल्यानंतर मग दाखवते. मस्त सुगंध सुटलाय. झालेत ते. बघू शकतात मस्त फुनके, गरमागरम फुनके तयार आहेत. आणि हे असे ना त्यांना फट पडतात, फट किंवा भेगा आपण म्हणतो, म्हणजे समजायचं की हे झालेत. नाहीतर मग स्पून घालून बघायचा, तर तो कोरडा निघाला तर समजायचं की झालंय. तर बघा छान मस्त फुनके तयार आहेत. आणि तिकडे आता कढी होते. तर कढीची रेसिपी शेअर करत नाही, पण मस्त ताट सजवले तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आहे. मस्त असे फुनके आहेत, छान तयार झालेत. आणि इथं कढी देखील झाली आहे, चपाती देखील बनवून झाली आहेत. आणि एका बाजूला चपात्या करतायत आणि अजून फुनके लावले आहेत इडली पात्रामध्ये. तर इथं बघू शकतात मस्त ताट तयार आहेत. हे फुनके थोडेसे कुस करायचे, त्यामध्ये तेल घ्यायचं आणि चपातीसोबत खायचं. आणि त्यासोबत कढी तोंडीला लावायची. त्यासोबत कांदा, लोणचं वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण एवढं ना पुरेसं आहे, याला तोंडी लावण्यासाठी दुसरं काही गरजेचं नाही आहे जर कढी असेल तर. तर असं मस्त खानदेशी हे ताट तयार आहे, चिवायच्या भाजीचे फुनके आणि कढी. तर एकूण असं सुंदर हे संध्याकाळचं जेवण आहे. मस्त बेत केला आहे हा संध्याकाळचा. आणि आता आम्ही जेवणार आहोत थोड्या वेळाने. तर वैनीबाईच्या हातचा मस्त असं खानदेशी फुनक्यांचा बेत झालेला आहे. वहिनी आता चपात्या करतायत. थँक्यू वहिनी मस्त फुनके बनवल्याबद्दल. आता मी खाऊन बघणार आहे मस्त. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. गावाला आहे तोपर्यंत जमेल तसे मी व्लॉग शूट करेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय.